नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मुंबई गोवा जो महामार्ग आहे तो कोकणामधून जो गेला आहे त्याचं चौपदरीकरणाचं काम 2019च्या आसपास सुरू झालं. परंतु आमच्या गावामध्ये जे आमच्या गावाच्या सीमेवरती जे पूल आहे, खालून नदी जाते. त्या जुन्या पुलाच्या बाजूलाच त्या कंपनीने 2 वर्ष अगोदर म्हणजे 2016-17 मध्ये नवीन काँक्रीटचं चौपदरीकरणाचं पूल बांधण्याचं काम सुरू केलं होतं. म्हणजे रहदारी जुन्या पुलावरनं चालू होती आणि त्याच्याच बाजूला त्यांनी चौपदरीकरणाचं काँक्रीटचं पूल बांधण्यासाठी म्हणून सुरुवात केली होती. तर त्या पुलावरती अ, एक मंगेश नावाची व्यक्ती होती आमच्या गावातलीच. तर त्याची चहाची, वडापावची गाडी होती. आजूबाजूला का एखाद दुसरं घर होतं त्या पुलावरती. बाकी तो सगळा एरिया असा जंगलमय होता आणि तिथून ते पूल आणि तिथून तो पुढे रस्ता गेलेला. तर एके दिवशी ना, ज्या कंपनीने ते पूल बांधण्याचं काम घेतलं होतं ना, त्या कंपनीची माणसं म्हणजे 15-16 कामगार होते. त्याच्यानंतर सुपरवायझर, इंजिनियर आणि त्यांना लागणारी जी यंत्रसामुग्री आहे, म्हणजे पोकलँड असतील, जे-सी-बी असतील, डंपर असतील किंवा त्यांचे बाकीचे सगळे काही यंत्रसामुग्री जेवढी लागणार होती, ती सगळी घेऊन ते कामगार कंपनीचे त्या आमच्या गावच्या पुलावरती आले. तर तिथे मंगेशकडे त्याने त्या चहासाठी, वडापाव खाण्यासाठी वगैरे तिथे गाड्या लावल्या, पार्क केल्या. तर मंगेश यांनी त्याला सहज विचारलं, की "ही सगळी यंत्रसामुग्री घेऊन तुम्ही जाताय कुठे?" तर ते सुपरवायझर इंजिनिअर म्हणाले, की "हे जे तुमचं पूल आहे ना, त्याच्या जुन्या पुलाच्या बाजूला आम्ही आर-सी-सी पूल बांधणार आहोत चौपदरीकरणाचं. त्याचं काम सुरू करण्यासाठी म्हणून यंत्रसामुग्री आणली, कामगार आलेत म्हणून." तर मग त्यांनी त्या जे पूल होतं खाली त्या नदी होती. त्या नदीच्या आजूबाजूला जी वाळू होती, त्या वाळूमध्ये थोडंसं असं कच्चं काँक्रीट केलं आणि तिथे त्यांनी 4-5 अशा रूम बनवले. म्हणजे कसे अँगल पुरून लोखंडी त्याला चारी साइडने पत्रे लावले, वरती पत्रे घालून त्याला पत्र्याचा दरवाजा लावला. असे सलग त्यांनी 5-6 रूम काढले. एक किचन रूम काढला आणि बाकीचे ते कामगारांना राहण्यासाठी म्हणून बाकीचे रूम काढले. आणि ते सगळं नदीतच त्याने केलं होतं. तर ना मित्रांनो आणि मग दुसऱ्या दिवसापासून ते काम सुरू झालं. त्यांचं म्हणजे काय ते खडकाचं टेस्टिंग वगैरे करतात किंवा ते सगळं काम सुरू झालं. तर रात्री दिवसाचं सगळं काम चालायचं आणि रात्री ते कामगार जे 15-16 होते ते त्या रूममध्ये राहायचे. सुपरवायझर, इंजिनिअर आहेत ते दुसरीकडे म्हणजे त्यांनी बंगला भाड्याने घेतला होता. तिथे ते राहायचे. आणि कामगार सगळे त्या रात्री त्या झोपडीमध्ये राहायचे. दिवसभर काम चालायचं. 2-3 दिवस होऊन गेले. त्यांचं ते काम सुरू आहे. एके दिवशी एक ना गुराखी तिथे गुरं चारण्यासाठी म्हणून नदीत आला होता. तर तो गुराखी त्या कामगारांना म्हणाला, की "तुम्ही इथे ह्या नदीमध्ये ह्या जुन्या पुलाच्या बाजूलाच तुम्ही झोपड्या कशाला बनवल्या? किंवा इथे कशाला राहण्यासाठी झोपड्या बनवल्या? तुम्ही वरती हायवेला बाजूला जागा आहे, जिथे मंगेशची टपरी आहे, तिथे आजूबाजूला झोपड्या बनवल्या असत्या तरी चाललं असतं." तर ते कामगार म्हणायला लागले, की "नाही, ते इथली यंत्रसामुग्री आज सगळी या नदीमध्ये आणून ठेवलेली आहे. त्याची चोरी होईल किंवा काय होईल म्हणून कंपनीने आम्हाला इथेच ह्या रूम बांधून दिलेले आहेत पत्र्याचे म्हणून." तर तो जो गुराखी आहे तो काय कामगारांना पुढे काय बोलला नाही. तो निघून गेला. एक ना 4-5 आता हे जे सगळे कामगार आहेत ते सगळे उत्तर प्रदेश, बिहार वगैरे त्या साइडला त्या साइडचे आणि ते सगळे हिंदी बोलणारे. चहा, वडापाव खाण्यासाठी म्हणून ते मंगेशकडे कधीतरी यायचे. आता मंगेशला ह्या सगळ्या त्या गोष्टींची कल्पना होती. कारण ते जे पूल आहे ना, ते थोडंसं डेंजर मानलं जातं. कारण ते बरेचसे अपघात झालेले आहेत आणि त्यामुळे ते पूल थोडंसं ह्या अशा गोष्टींसाठी प्रख्यात आहे. तर मंगेशने देखील त्या कामगारांना काही सांगितलं नाही. कारण सुपरवायझर, इंजिनिअर म्हणणार होते, की "तुम्ही आमच्या कामगारांना घाबरवताय." असं होणार होतं. म्हणून तो मंगेश ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहीत असून देखील तो बोलला नाही. आता गुराखी सुद्धा त्यांना तेच सांगत होता. परंतु तो तरी कसा सांगणार? म्हणून तो पण काही पुढे बोलला नाही. परंतु मित्रांनो, एक अमावास्येला 2-3 दिवस राहिले होते आणि ते सगळे कामगार तिथे रात्री राहायचे. तर एके दिवशी त्यातले 2 कामगार चहा पिण्यासाठी म्हणून मंगेशच्या टपरीवरती संध्याकाळी आले होते, काम बंद झाल्यानंतर एक 6-6:30च्या दरम्यान. तर ते मंगेशला म्हणाले, की "मंगेश भाई जेव्हा आम्ही रात्री झोपतो ना त्या पत्र्याच्या शेडमध्ये, तर जे जुनं पूल आहे ना, त्याच्या बोगद्याखाली ना काहीतरी चित्रविचित्र असे आवाज येतात. कोणीतरी माणूस हसतंय किंवा कोणतरी रडतंय, असे चित्रविचित्र आवाज येतात." तर मंगेशने त्यांना सांगितलं, की तसं काही नाही. तो जो पाण्याचा प्रवाह वाहतोय ना, त्याच्याबरोबर म्हणजे त्याचा आवाज असेल किंवा आजूबाजूला असे आवाज येतात कारण वरून गाड्या जातायत. त्यामुळे त्यांचे वगैरे आवाज असतील, तर तुम्हाला घाबरण्याची काय टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये म्हणून.
परंतु ते कामगार थोडेसे चलबिचल झाले होते, कारण त्यांना माहिती आहे की असे रात्री अपरात्री ह्या गाड्या वेळांचे आवाज कधी येणार नाही, कारण त्या बोगद्याच्या पुलाखालनं ते आवाज यायचे असा त्यांचा तो अंदाज आहे. परंतु मंगेशने त्यांना काही बाकीच्या गोष्टी सांगितल्या नाही. ते म्हणाले, "तुम्ही बिंदास राहा. मी तेच टपरीवरती 10-11 वाजेपर्यंत तर असतो" म्हणून. तर मित्रांनो, मग त्यांचं काम दिवसाचं चालायचं. परंतु ते कामगार मात्र आपापसात चर्चा करायची. काय ते इथे काहीतरी हा वेगळा प्रकार आहे, असं त्यांना वाटायला लागलं होतं. कारण असे जे प्रकार आहेत ना, ते त्यांच्या राज्यात असू दे किंवा इकडे असू दे किंवा कोकणात किंवा दुसरीकडे कुठे असू दे. भुताटकीचे प्रकार सगळीकडे आहेत. कोणी जरी म्हटलं आमच्याकडे नाही, तरी ती गोष्ट काही खरी नाही. कारण असे अनुभव बऱ्याच जणांना आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भागामध्ये येत असतात. एके दिवशी मित्रांनो असं होतं, अमावास्येला आता 2 दिवस राहिलेले असतात आणि ते सगळे कामगार रात्री 10:30-11च्या दरम्यान जेवून वगैरे रात्री झोपायचे. तर ते सगळेजण झोपलेले असताना रात्री ज्या त्या 6 खोल्या होत्या, म्हणजे 1 किचन रूम होता आणि 5 त्या रूम बनवलेल्या पत्र्याच्या. त्या सगळ्यांच्या भोवती कोणतरी असं फिरतंय, असं त्यांना वाटायला लागलं रात्री. फिरतंय म्हणजे ते फिरताना ना, जी वाळू आहे किंवा तिथले दगड आहेत नदीचे, ते फिरताना त्या पत्र्यावरती असे आपटायचे आणि त्यांचा पत्र्यांचा आवाज व्हायचा आणि त्या असं वाटायचं की 2-3 माणूस असे सलग त्या रूमच्या भोवती, त्या पत्र्याच्या रूमच्या भोवती फिरतायत म्हणून. आता हे सगळे कामगार घाबरले की रात्री 11, 11:30, 12 वाजता असं कोण फिरतंय असं गोल, 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 गोल. म्हणजे त्यांना स्पष्ट ऐकायचं की आता पुढून माणूस गेला, परत मागून आला, परत पुढून गेला, असं स्पष्ट त्यांना असं जाणवायचं. तर मित्रांनो, हे कामगार दुसऱ्या दिवशी जेव्हा उठतात ना, तेव्हा मंगेशला जाऊन सांगतात की "मंगेश भाई, आज मात्र असा-असा प्रकार झाला, की आज वेगळाच काहीतरी वाटायला लागलं, की आमच्या रूमच्या भोवती कोणतरी फिरतंय, फिरतंय सतत गोल, 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 गोल धावतंय ना, असा आवाज आम्हाला येत होता. त्याचे दगड त्या च्या म्हणजे तो चालत होता तेव्हा जे पायाने दगड उडत होते ना, ते पत्र्यावरती बसत होते, त्या पत्र्याचा देखील आवाज येत होता. तर मंगेश मात्र आता म्हणायला लागला, की यांना पण आता काय बेसावध ठेवण्याची गरज नाही. मंगेश म्हणाला, की "तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ह्या सगळ्या झोपड्या वर आणून बांधल्यात ना, तरी चालतील असं मला वाटतं, तुम्ही तिकडे राहण्यापेक्षा जर असे प्रकार होत असतील तर." पण ते कामगारांकडे काही पर्याय नव्हता, कारण त्या सगळे सामान जे टाकलेलं कंपनीने ना, मशीनरी, त्यांची जबाबदारी सुद्धा त्या कामगारांवरती होती. त्यामुळे कामगार म्हणतात, की तिथे वर येऊन झोपड्या बांधणं आम्हाला काही शक्य नाही आणि कंपनी तसं करायला देणार नाही. तर मंगेश म्हणतो, की "ठीक आहे, मग तुम्ही डेअरिंग करून 1-2 रूममध्ये सगळे झोपा, वेगवेगळे झोपू नका." म्हणजे ते 2-3, 2-3 असे वेगवेगळ्या रूममध्ये झोपायचे. आता त्यांनी सुरुवात केली, की 1-2-3 रूममध्येच सगळेजण झोपायचे, 15-16 जण. तर एके दिवशी रात्री पुन्हा असा एक 11-12 वाजता प्रकार होतो, की त्यांच्या त्या झोपडीवरती कोणतरी दगड मारतंय असं त्यांना वाटायला लागतं, कारण तो दगडांचा आवाज यायचा त्या पत्र्यावरती पडल्यानंतर. आता मात्र हे खूप घाबरले, की हा प्रकार तर एक वेगळाच होता. कारण उंची किती 8-1 फूट उंची असेल छपराची आणि ते मारणारे दगड अगदी स्पष्ट त्यांच्या कानावरती यायला लागले. आणि मित्रांनो, ती रात्र त्यांनी कशी-कशी घाबरत-घाबरत सकाळ होईपर्यंत ते जागून काढली. आणि मग ते कामगार मात्र आता परत मंगेशकडे आले आणि सांगायला लागले, की "मंगेश भाई, आता सांग नक्की काय आहे ते? नाहीतर मग आम्ही हे काम सोडून वगैरे जाणार." कारण जो जो घडतोय प्रकार 2 दिवसापूर्वी त्या बोगद्याच्या पुलाखाली कोणतरी हसतंय, रडतंय असा आवाज यायला लागला. त्यानंतर कोणतरी असं गोल-गोल त्या आमच्या रूमच्या भोवती फिरायला लागलं. काल तर दगड पडायला लागले. हा विचित्र प्रकार होतोय. तर आम्ही आता इथे काम करण्यापेक्षा हे काम सोडून दिलेलं बरं किंवा दुसरीकडे दुसऱ्या साइडवर कुठेतरी गेलेलं बरं. तर आता मंगेश सांगतो, की तुमच्या सुपरवायझरला आणि तुम्ही इंजिनिअरला सांगा, की असा-असा प्रकार होतो. मग त्यांनी काय केलं, सुपरवायझरला, इंजिनिअरला सांगितलं, की असे-असे प्रकार या पुलाच्या ठिकाणी होतायत. तर आम्हाला तिथे झोपणं शक्य नाहीये. परंतु सुपरवायझर म्हणाला, की "नाही, तसं करता येणार नाही आपल्याला, कारण ह्याची जबाबदारी सगळी आपल्यावरती आहे. त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे झोपडी बांधता येणार नाही, रूम बांधता येणार नाही. इथेच राहावं लागेल." तर आता तो सुपरवायझर म्हणतो, की "ठीक आहे, आपण तिथे लाईट वगैरे लावून ठेवू." आणि ते लगेच म्हणजे बाजूलाच इलेक्ट्रिकचा पोल वगैरे होता. त्यावरनं त्यांनी मीटर वगैरे घेऊन ना सगळीकडे ते हॅलोजन वगैरे लावून ठेवले, जेणेकरून त्यांना भीती वाटू नये म्हणून. तर मित्रांनो, मग ना एक 10-12 दिवस चांगले गेले त्यांचे आणि मग ते बिनधास्त झाले, की हे प्रकार थांबले. म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं, की इथलं सामान जर समजा चोरी करण्याच्या उद्देशाने जर कोणीतरी आपल्याला घाबरवत असेल तर किंवा घाबरून यांनी वरती झोपड्या बांधाव्या किंवा दुसरीकडे कुठेतरी निघून जावं आणि तिथलं सामान आपल्याला चोरी करता यावं.
असं पण असू शकतं, असा तो जो सुपरवायझर आहे, इंजिनियर, तो त्यांना सांगायला लागला. त्यामुळे तुम्ही घाबरण्याची गरज नाही. ते भुताटकी वगैरे काही नाही. हा काहीतरी तुम्हाला इथून घालवण्याचा प्रकार आहे, जेणेकरून ते चोरी करता येईल. असं कोणतरी मुद्दाम करतंय, असं तो सांगायला लागला कामगारांना. कामगारांचा मात्र विश्वास नव्हता. कामगार म्हणत होते, की नाही, हा काहीतरी वेगळा प्रकार आहे म्हणून. मित्रांनो, 10-12 दिवस निघून गेले. 10-12 दिवस यांच्या बाबतीमध्ये कोणतीही घटना घडली नाही आणि त्यांनी मंगेशला पण जाऊन सांगितलं, की "मंगेश भाई, आता काय आम्ही लाईट वगैरे हॅलोजन लावल्यानंतर काही आम्हाला त्रास नाहीये" म्हणून. तर मंगेश म्हणाला, "ठीक आहे, चांगली गोष्ट आहे" म्हणून. पण मित्रांनो, पुन्हा जेव्हा अमावास्या येते ना, त्या रात्री मात्र आदल्या दिवशी तो जो प्रकार घडायचा, तो प्रकार पुन्हा घडायला लागला. कोणीतरी फिरायला लागलं गोल-गोल, दगड पडायला लागले त्यांच्या त्या सगळ्या रूमवरती आणि चित्रविचित्र आवाज त्या जुन्या बोगद्याच्या खालून, त्या पुलाच्या खाली जे बोगदे होते 3, त्या बोगद्याच्या खालून असं विचित्र-विचित्र वेगवेगळे आवाज यायला लागले. हसण्याचा किंवा अंघोळ करतंय कोणतरी असा. तर हे मात्र आता घाबरले, की हा प्रकार आता 15 दिवसांनी पुन्हा एकदा सुरू झाला म्हणून. तरी ती रात्र त्यांनी कशीतरी काढली आणि दुसऱ्या दिवशी रात्री मित्रांनो ते सगळेजण 10:30-11 वाजता जेवले आणि सगळेजण झोपले. झोपले तर आता त्यांना ते आदल्या दिवशी जो प्रकार घडला होता ना, त्यामुळे त्यांना अंदाज होता, की आज पण काहीतरी घडणार आहे. आता ते एकाच रूममध्ये 5-6, 5-6 जण असे झोपले. म्हणजे एरवी ते त्या रूममध्ये 3-4 जण झोपायचे. पण तो 2-3 रूममध्ये जातात ते 5-6, 5-6 असे झोपून त्याने म्हणजे एकमेकाला आधार असावा किंवा भीती वाटू नये म्हणून ते 3 रूममध्येच ते 15-16 जण कसेबसे असे गचडे करून ते झोपले. जेणेकरून आपल्याला भीती वाटू नये म्हणून. 11:30 वाजले, 12 वाजले. काही मंडळी त्याच्यातली काही कामगार झोपले होते, काही कामगार जागे होते. जे भित्रे होते ते जागे होते. त्यांना झोप लागत नव्हती, की आज काहीतरी घडणार आहे. कारण मागच्या 15-20 दिवसापूर्वी असाच प्रकार घडला होता आणि काल तो प्रकार पुन्हा घडला. त्यामुळे आजही काहीतरी घडणार असं त्यांना वाटत होतं. आता डेअरिंगबाज होते ना, ते बिनधास्त झोपले होते. अगदी घोरत देखील होते आणि भित्रे जे 5-6 जण होते ना, ते अक्षरशः बसूनच होते अंथरुणावरती. म्हणजे त्यांना झोपच लागत नव्हती. घरात बघतायत 11:30 वाजले, पावणे 12 वाजले, 12 वाजले, 12:15 वाजता मित्रांनो एक असा प्रकार घडायला लागला, की समोर असणाऱ्या त्या नदीमध्ये ना बरेचशी अशी खडकं होती आणि त्या खडकावरती कोणतरी बसून जोरजोरात रडतंय, असा त्यांना आवाज येऊ लागला आणि हा सगळा आवाज ऐकून मात्र ते कामगार घाबरले, की आज अगदी तर स्पष्ट आवाज येत होता, कोणतरी रडतंय जोरदार म्हणजे टाळं पडून. म्हणजे एखादी जवळची व्यक्ती कोणीतरी जावी आणि ना आपण तिच्यासाठी कसा आक्रोश करतो ना, तसा आक्रोश करत कोणतरी ती बाई रडते असं त्यांना जाणवायला लागलं, स्पष्ट ऐकायला यायला लागलं. तर हे 5-6 जण होते ते खूप घाबरले. त्यांनी आजूबाजूच्या झोपलेल्या सगळ्यांना उठवलं, की हा आज काहीतरी प्रकार वेगळाच घडतोय. कोणतरी खडकावर बसून जोरजोरात आक्रोश करतंय किंवा रडतंय. अ, असं त्यांना ते ऐकायला येत होतं. मित्रांनो, त्यांनी आता बाहेर ना ते पत्र्याच्या त्या फट्टीतून ते काय ते पत्र्याचे दरवाजे असल्यामुळे पूर्ण बंद नाही व्हायचे. त्या पत्र्याच्या फट्टीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न केला ना, तर त्यांनी जे हॅलोजन लावले ते पूर्ण बंद झाले होते आणि सगळीकडे काळोख पसरला होता. आता 3-4 हॅलोजन वेगवेगळ्या अँगलमध्ये लावून ठेवले होते त्या नदीमध्ये. परंतु 3-4 जे हॅलोजन ते पूर्णतः बंद होते. त्यांनी आता वाकून पाहिलं तर बाहेरचे सगळे हॅलोजन बंद आहे. आता बाहेर जाऊन ते कनेक्शन चेक करणार कसे? कोणातच डेअरिंग होत नव्हती. आता त्या सर्वांनी ठरवलं, की आपण बाहेर जायचं नाही. इथेच झोपायचं. त्या झोपडीच्या किंवा त्या रूमच्या बाहेर जायचं नाही. आता 2-3 जे डेअरिंग त्याच्यातले जास्तच जे डेरर होते ना, त्यांनी त्या दरवाजाच्या फटीतून बाहेर वाकून बघण्याचा प्रयत्न केला. थोडासा दरवाजा असा रुंद करून. कडी खोलली नाही, परंतु दरवाजा असा थोडासा असा वाकवून, तो पत्र्याचा दरवाजा वाकवून तो बघण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो ना, त्या खडकावरती ना एक बाई आणि त्या खडकावरती एक असं पुरुष झोपलेला होता आणि त्या पुरुषाच्या बाजूलाच एक बाई बसून जोरजोरात आक्रोश करत रडत होती आणि तो माणूस असा जो होता पुरुष ना, तो असा स्तब्धपणे त्या खडकावरती झोपलेला होता आणि ती बाई जोरदार आक्रोश करत होती. त्या बाईला सुद्धा म्हणजे वेदना व्हाव्यात ना, तशी ती आक्रोश करत होती आणि जोरजोरात त्या खडकावरती आपले हात आपटत होती आणि जोरजोरात रडत होती. म्हणजे असं दृश्य असावं, की कोणतरी माणूस गेलाय आपल्याला सोडून आणि त्याचंच कोणतरी नातेवाईक बाजूला बसून रडते, असा तो एक प्रसंग त्यांच्या समोर दिसायला लागला. आता हे दोघे-तिघे बघितलं ना त्या पत्र्याच्या त्या फटीतून आणि ते म्हणाले, की "हा प्रकार काहीतरी विचित्र आहे. अरे, त्या खडकावरती एक असं मैत असावं, मेलेला माणूस असावा आणि त्याच्या बाजूला एखादी व्यक्ती बसून रडावी, तसा तो प्रकार आहे. एक बाई त्या पुरुषाच्या प्रेताच्या बाजूला बसून रडते अक्षरशः."
आता त्याच्यातले आणि 4-5 जण होते ना, त्यांनी त्या पत्र्याच्या फटीतून बघितलं ना मित्रांनो, तर अक्षरशः तो प्रसंग त्यांनी डोळ्यांनी जो अनुभवला ना, तो अक्षरशः काटा उभा त्यांच्या अंगावरती काटा उभा राहिला. म्हणजे काय करावं त्यांना सुचेना, की इथून जायचं कसं बाहेर? आणि नक्की करायचं काय? इथे तर झोपायचं कसं? हा तर प्रकार एक 25-30 फूट अंतरावरती जे प्रवाहामध्ये जे खडक होतं, त्या खडकावरती ती बाई बसून तिचं प्रेत होतं ना, त्या पुरुषाचं त्याच्या बाजूला बसून रडत होती. आणि हा भयानक प्रकार पाहून हे सगळेजण घाबरले. कारण ते बाहेरच्या राज्यातले इथे येऊन ते कामासाठी बिचारे आले होते आणि ते खूप घाबरले. त्यांना काही समजेना आता कसं बाहेर पडायचं याच्यामधून किंवा हे काय करायचं? आणि कशीबशी रात्र ना मित्रांनो ती त्यांनी घालवली. पण अं, 12:15च्या दरम्यान जो हा प्रकार चालू झाला होता ना, तो 3 3:15 पर्यंत सुरू होता. ती बाई तशी जोरजोरात आक्रोश करत रडत होती आणि तो माणूस जो होता तो खडकावरती असा झोपलेला होता किंवा त्याचं प्रेत होतं ते त्यांना समजलं नाही. परंतु तो प्रेतासारखा तो पडलेला होता माणूस आणि खडकावरती बसून ती बाई जोरदार आक्रोश करत होती आणि सांगत होती, "उठ, उठ, उठून उभा राहा. तू माझ्याशी बोल, माझ्याशी बोल. उठून उभा राहा." असं त्या झोपलेल्या माणसाला सांगत होते. आता ह्यांना हा काय प्रकार कळत नव्हता. परंतु एवढं त्यांना कळालं, की हा प्रकार भुताटकीचा आहे. तर रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत कोण इथे येऊन रडणार आहे त्या खडकावरती बसून मित्रांनो. हा तर भुताटकीचा प्रकार आहे 100% त्यांनी सगळ्यांनी ओळखलं आणि ती रात्र त्यांनी अक्षरशः जागून घालवली. 3 3:15च्या नंतर हा प्रकार पूर्णतः थांबला. त्यानंतर कोणतीही घटना घडली नाही, कोणतेही आवाज आले नाही किंवा काहीच झालं नाही. परंतु हे जेव्हा सकाळी 6 6:30च्या दरम्यान उठले ना, तोपर्यंत मंगेश जोवरती वडापावची गाडी चालवायचा, तो उघडायचा 6च्या दरम्यान आपली ती टपरी. तर हे सगळेजण कामगार आले तिकडे. आता सुपरवायझर वगैरे 8, 8:30च्या दरम्यान यायचे. परंतु हे 6, 6:30ला सगळे कामगार मंगेशच्या तिकडे टपरीवरती गेले चहा प्यायला. सगळे घाबरलेले होते. सगळ्यांचे डोळे लालबुंद झालेले होते. रात्रभर झोप नाही येणार आणि सगळे घाबरलेले होते. आणि मंगेशने विचारलं, की "अरे असे काय तुमचे डोळे लाल झाले? तुम्ही घाबरल्यासारखे काय वाटताय? काय घडलं काय रात्री?" तर ते म्हणाले, "होय." आणि तो रात्रीचा सगळा प्रसंग त्यांनी मंगेशला सांगितलं, की "मंगेश भाई असं-असं रात्री झालं." तो मागचा जो प्रकार होता तो खूप बरा होता. पण रात्री ती बाई अक्षरशः त्याच्या बाजूला एक पुरुष होता आणि ती खडकावर बसून जोरजोरात रडत होती आणि त्या झोपलेल्या माणसाला सांगत होती, की "उठ, अरे उठून उभा राहा, माझ्याशी बोल, चल आपण आपल्याला घरी जायचं आहे." असं ते स्पष्ट सांगायला लागले. मित्रांनो, मग मंगेशला ते राहवलं नाही. मग मंगेशने त्यांना सगळं सांगितलं, की "आता मी तुम्हाला सांगतो, मी आता ह्या गोष्टी लपवून ठेवत नाही, कारण तुम्हाला या गोष्टींचा त्रास होऊ नये, म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. आजपर्यंत मी 20-22 दिवस झाले तुम्हाला काही सांगितलं नाही." तो म्हणतो, की हा प्रकार ना 100% तिथे घडतो. याचा अनुभव मी पण घेतलाय. जेव्हा मी सुद्धा कधी 11, 11:30, 12 वाजेपर्यंत जेव्हा राहतो टपरीवरती ना, तेव्हा देखील ती बाई त्या खडकावरती बसून तो पुरुष बाजूला झोपलेला असून ती रडत असते. त्याचं खरं कारण आहे, की एकदा एक लक्झरी म्हणजे मुंबईला जात होती. म्हणजे ट्रिप्स साठी आलेली जी कोकणामध्ये होती ती लक्झरी जात होती आणि रामनवमीच्या आदल्या दिवशी किंवा रामनवमीच्या दिवशी ही घटना घडली होती. ती लक्झरी पुलाच्या मध्यभागी आली आणि कठडा म्हणजे त्या पुलावरती थोडंसं वळण होतं आणि त्या वळणावरती जो चालक आहे ना त्याचा कंट्रोल सुटला गाडीवरचा आणि कठडा तोडून ना ती गाडी वरून थेट खाली पडली होती. जवळ-जवळ त्याची उंची ना त्या पुलाची होती जवळ-जवळ 30 एक फूट असेल. त्या 30 फूट ती गाडी सरळ अशी खाली त्या पहिल्या बोगद्याच्या खाली पडली होती आणि त्याच्यामध्ये एक 3-4 जण ज्याच्यामध्ये मेले होते आणि त्यांचा जीव गेला होता आणि त्याच्यामध्ये ती एक नवरा-बायको होती आणि ती बायको ती जखमी होऊन देखील वाचली. परंतु तिचा जो बाजूला बसलेला सीटवर तिचा नवरा होता ना, तो त्याच्यामध्ये मृत्युमुखी झाला होता आणि तो अक्षरशः ती त्या काचीतून दोघेही बाहेर पडली होती. मग त्याच्यामध्ये त्याच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता आणि ती वाचली होती आणि ती जेव्हा तशी रडत होती ना, तेव्हा आता गावातले लोक नंतर मग धावत आले त्या पुलावरती. रामनवमीचा दिवस होता. त्यामुळे सगळे लोक धावत आले. त्यांना ते बचाव कार्य सुरू झालं. बाकीचे पोलीस आले नंतर. परंतु ती बाई ना तेव्हा तिचं प्रेत जेव्हा काढून ठेवलं होतं त्याच्या नवऱ्याचं त्या खडकावरती ना, तेव्हा जशी ती रडत होती ना, तशीच मित्रांनो तो प्रसंग अमावास्येला तयार व्हायचा. ती बाई रडायची, बाजूला तो तिचा नवरा असायचा आणि ती सांगायची, "अरे उठ, उठून बस, चल आपल्याला घरी जायचंय, चल मुलं आपली वाट पाहतात, चल उठ, कशाला झोपून राहिला?" अशी ती वेदनादायक अशी आक्रोश करत असायची त्या खडकावरती बसून. तेव्हा मंगेशने ह्या सगळी स्टोरी सांगितली त्यांना.
पण मित्रांनो त्या 15-16 कामगारांनी मात्र ठरवलं की आता आम्ही ते काम करणार नाही. कारण सुपरवायझरची अट काय होती की तुम्हाला खालीच तिकडे त्या रूमवरती राहावं लागणार, कारण तिथे सामान टाकलेलं आहे, मशिनरी आहेत म्हणून रात्रभर तुम्हाला तिथे झोपावं लागेल. मग त्या मित्रांनो कामगारांनी ना उत्तर प्रदेशचे, बिहारचे ते कामगार होते. त्या कामगारांनी मात्र ते काम सोडलं आणि त्या कंपनीला सांगितलं की तुम्ही आम्हाला दुसरी साईट बदलून द्या, तिकडे आम्ही जाऊ किंवा आम्ही ज्या झोपड्या आहेत त्या हायवेच्या बाजूला इकडे करून द्या, म्हणजे तिथे आम्ही राहू. पण त्या ज्या नदीमध्ये आम्ही राहणार नाही म्हणून. पण तो त्या सुपरवायझरकडे सुद्धा काय पर्याय नव्हता, इंजिनिअरकडे पर्याय नव्हता, कारण कंपनीचा रूलच तसा होता. तर मित्रांनो अक्षरशः ना मग ते कामगार ना सोडूनच गेले ते काम. म्हणजे पुलाचं काम एक 15, 20, 25 दिवसच झालं होतं ते ड्रिलिंग वगैरे आणि त्यानंतर ते सगळे कामगार मग उत्तर प्रदेशला निघून गेले. तर तो असा एक भयानक प्रसंग आहे ना, तो जो टपरीवाला आहे मंगेश म्हणून, तर त्यांनी तो मला सांगितलेला, की असं-असं त्या कामगारांच्या बाबतीमध्ये घडलं होतं आणि त्यांनी जो सांगितलेला प्रसंग मी तुम्हाला तसाच्या तसा सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि अजून एक प्रसंग, जेव्हा दुसरे कामगार पुन्हा एकदा एक 20-25 दिवसानंतर त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या बाबतीमध्ये देखील घडला होता ना आणि जो सुपरवायझर आणि इंजिनिअर होता त्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांनी देखील अनुभवलं. तर ते पुढच्या स्टोरीमध्ये मी तुम्हाला कधीतरी सांगेन, की पुन्हा एकदा एक भयानक अनुभव त्यांना देखील त्या नदीमध्ये आला होता. तर मित्रांनो, ही कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे. कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. तर अशी बरीच कोकणामध्ये पुलं आहे. जिथे काय होतं अशी पुलं असतात तिथे कोणतरी आत्महत्या करतं, कोणतरी बुडून मरतं त्या पाण्यामध्ये. ब बरीच ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होत असतात. त्यामुळे असे प्रेतात्मे त्या ठिकाणी जे अतृप्त आत्मे असतात ना, ते घुटमळत असतात आणि अशा ह्या निगेटिव्ह शक्तींचा प्रभाव मग आपल्यावरती पडत असतो. कारण सहजासहजी तर आपण त्या पुलाखाली वगैरे कुठे जाणार नाही. पण आता त्या कामगारांना ते रोजीरोटीसाठी आले होते आणि त्यामुळे ते तिथे राहिले होते. नाहीतर कोण कशाला राहणार तिथे त्या नदीमध्ये रूम बांधून. तर त्यांना तो असा एक भयानक प्रसंग तिथे अनुभवायला मिळाला होता. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, की चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही सगळे कथा पाहताय, ऐकताय, त्याचा आनंद घेताय, परंतु सबस्क्राईब करत नाही. तर माझी विनंती आहे, की चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढे वेगवेगळे भयानक अनुभव लोकांचे, भूतांचे किस्से तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. मी दिलीप आज तुमची सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद.